नमस्कार. आज आपण पाठ क्रमांक 10 बहुवचनम हा पाठ शिकणार आहोत. वर्तमानकाले बहुवचनम. इदानीं पर्यन्तं वयम् एकवचनान्त शब्दाः पठितवन्तः. बालकः, अजः, गजः, सिंहः. पुल्लिंगे. स्त्रीलिंगे कथं? बालिका, गायिका, नर्तिका. नपुंसकलिंगे वनं, फलं, पुस्तकं. तथैव वयं क्रियापदानि अपि पठितवन्तः. खादति, पिबति, बालकः खादति, बालिका पिबति, सीता गच्छति, रामः आगच्छति. एकवचने क्रियापदानि अपि पठितवन्तः. आजपर्यंत आपण एकवचनामध्ये क्रियापद पाहिलेले आहेत आणि काही बहुवचनांचे शब्द पण पाहिलेले आहेत. आता आपण बहुवचनामध्ये क्रियापदाचे कसे रूप पाहायला मिळते ते बघणार आहोत. तर आता आपण हा पाठ प्रथम वाचूया. एषा पाठशाला. बालकाः धावन्ति, बालिकाः पठन्ति, शिक्षकाः पाठयन्ति, शिक्षिकाः बोधयन्ति, सेवकाः नयन्ति, सेविकाः आनयन्ति, कुसुमानि विकसन्ति, फलानि पतन्ति, मीनाः तरन्ति, काकाः रटन्ति. आता इथे आपण पाहिलं असेल की प्रत्येक वाक्य जे आहे प्रत्येक वाक्य जे आहे त्यामध्ये दोन पद आहेत. एक आहे कर्ता आणि दुसरा आहे क्रियापद. प्रत्येक वाक्याचा कर्ता हा बहुवचनामध्ये आहे. बालकाः, बालिकाः, शिक्षकाः, शिक्षिकाः, सेविकाः, कुसुमानी. जे काही पुल्लिंगामधले वाक्य आहेत, काही स्त्रीलिंगामधले वाक्य आहेत, काही नपुंसकलिंगामधले वाक्य आहेत. आता ह्याची क्रियापदाची जेव्हा रूप होतात तेव्हा धावन्ति, पठन्ति, रटन्ति, आनयन्ति, पाठयन्ति अशी झालेली आहे. मग एकवचनाच्या क्रियापदाच्या रूपात आणि बहुवचनाच्या क्रियापदाच्या रूपात काय फरक होतो? तर एकवचनाचं क्रियापदाचं रूप काय होतं आपलं? पठती. बालकः पठती. बहुवचनामध्ये परिवर्तन करताना काय होणार आहे? बालकाः पठन्ति. तो जो शेवटचा ती हा प्रत्यय आहे तिथे आपण न हे व्यंजन अजून घेणार आहोत. म्हणून बालकाः पठन्ति, बालिकाः पठन्ति. स्पष्टम? धन्यवादः. प्रथम पाठामध्ये आपण पाठ क्रमांक 10 जो आता पाहिला त्यामध्ये आपण बहुवचनाचे शब्द आणि त्यांची क्रियापदांची रूप, वाक्य, बहुवचनाची वाक्य कशी तयार होतात ते पाहिले. आता आपण त्याचं स्वाध्याय कार्य पाहूयात. आता आपण स्वाध्याय कार्यामध्ये पहिला प्रश्न आहे बहुवचन रूप आणि लिखत. पतती, पतन्ति, धावती, धावन्ति, तरती, तरन्ति, हसती, हसन्ति. या प्रकारे आपल्याला बहुवचनाची रूप लिहायची आहेत. आता आपण प्रश्न क्रमांक 2 आहे उदाहरणानुसारम बहुवचन रूपाणि लिखत. राईट द प्लुरल फॉर्म्स ॲज गिव्हन इन द एक्झाम्पल. एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. मूल धातू दिलेला आहे आणि बहुवचनाचं रूप दिलेलं आहे. धातू आहे लिख, त्याचं बहुवचनाचं रूप होतं लिखन्ति. नम धातू आहे, नमचं काय होईल? नमन्ति. पालय, पालयन्ति.
परिशीलय परिशीलयन्ति. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 3 आहे. बाकीचा अभ्यास हा तुम्ही करायचा आहे. हां, प्रत्येक प्रश्नामध्ये साधारण कसे त्याचे उत्तरं होतात ते मी तुम्हाला सांगते. बाकी जे काही प्रश्न आहेत त्याचा अभ्यास तुम्ही करायचा. चूक किंवा बरोबर या चिन्हांनी आपल्याला इथे दाखवायचं आहे. उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, पठधातू बालाहा हरिणाहा. पठधातूचा अर्थ काय आहे? वाचणे. हरिण वाचू शकतात का? नक्कीच नाही. मग तिथे काय येईल? बालाहा पठन्ति हरिणाहा न पठन्ति. बरोबर? टिकमार्क त्यांनी केली आहेत, अर्थात त्याला आपण हो म्हणायचं आहे आणि बालाहा पठन्ति असं येईल. ठीक आहे. दुसरं काय आहे? बालिकाला त्यांनी बरोबरची खूण केलेली आहे. वद धातू आहे. बालिकाः वदन्ति शीलाः न वदन्ति. तिसरा शशाः, तिथे त्यांनी चुकीची खूण केलेली आहे आणि शिक्षकाला त्यांनी बरोबर खूण केलेली आहे. शशाः न लिखन्ति शिक्षकाः लिखन्ति. कळलं? आता याचे पण आपण पुढे उदाहरणं सोडवूयात. प्रश्न क्रमांक 4 बघा. त्रीणि उत्तराणि लिखत. 3 उत्तरं तुम्हाला तिथे लिहायची आहेत. के लिखन्ति प्रश्न आहे. कोण लिहित आहे? के म्हणजे कोण, बहुवचनामध्ये. कोण लिहित आहे? आणि 3 पर्याय दिलेले आहेत. एक आहे बालाः लिखन्ति, शिक्षकाः लिखन्ति, जनाः लिखन्ति. असे 3ही पर्याय करून तुम्हाला ते उत्तर वाक्य लिहायचे आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे. उदाहरणानुसारम एकवचन घटितम बहुवचन घटितम च वाक्य लिखत. वाक्यम लिखत. क्षमा, म्हणजे एकवचनामध्ये वाक्य लिहायचंय प्लस बहुवचनामध्ये पण वाक्य लिहायचं आहे. सह धावती ते धावन्ति. सह तौ ते असं त्याचं रूप चालतं. तसंच सा आणि नम धातू दिलाय, तर सा नमती ताहा नमन्ति. किं वहती? का निवहन्ति? कळलं? असेच तुम्ही याचे पुढचे प्रश्न सोडवाल अशी मी आशा करून हा पाठ इथे पूर्ण करते. नमस्कार. पशवः, पशुः पशवः, मृगः मृगाः, गजः गजः हत्ती, हरिणः, शशः शशकः म्हणजे ससा, शुनकः, कुक्कुरः म्हणजे कुत्रा, हयः हयः अश्वः घोडा, बिडालः मार्जारः मांजर, मूषकः मूषकः उंदीर, महिषः रेडा महिषः रेडा, सिंहः भेकः बेडूक, सूकरः डुक्कर, मकरः मगर. संस्कृतमध्ये हरिणः या पदाच्या समानार्थी पद आपण मृगः व्यावहारिक भाषेमध्ये वापरतो, परंतु संस्कृतमध्ये मृगः याचा अर्थ केवळ हरिण असा नसून कुठलेही पशु, कुठल्याही प्रकारचा पशु असा त्याचा अर्थ होतो. बिडालः त्याचा समान अर्थक असतो मार्जारः, स्त्रीलिंगामध्ये होते मार्जारी. महिषः रेडा, महिषी म्हैस. जे काही स्त्रीलिंगवाचक शब्द मला माहिती होते ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. धन्यवाद. आता आपण पाठ क्रमांक 11
संख्याः पाहूयात. संस्कृते अपि संख्यानां विशिष्टनामानि सन्ति. अहं वदामि, सर्वे अनुवदन्तु. एकं, द्वे, त्रीणि, चत्वारि, पञ्च, षट्, सप्त, अष्ट, नव, दश, एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पञ्चदश, षोडश, सप्तदश, अष्टादश, नवदश, विंशतिः, एकविंशतिः, द्वाविंशतिः, त्रयोविंशतिः, चतुर्विंशतिः, पञ्चविंशतिः, षड्विंशतिः, सप्तविंशतिः, अष्टाविंशतिः, नवविंशतिः, त्रिंशत्, एकत्रिंशत्, द्वात्रिंशत्, त्रयस्त्रिंशत्, चतुस्त्रिंशत्, पञ्चत्रिंशत्, षट्त्रिंशत्, सप्तत्रिंशत्, अष्टात्रिंशत्, नवत्रिंशत्, चत्वारिंशत्, एकचत्वारिंशत्, द्विचत्वारिंशत्, त्रिचत्वारिंशत्, चतुश्चत्वारिंशत्, पञ्चचत्वारिंशत्, षट्चत्वारिंशत्, सप्तचत्वारिंशत्, अष्टचत्वारिंशत्, नवचत्वारिंशत्, पञ्चाशत्. सरल अभ्यासक्रमे 50 पर्यन्तम् एव संख्याः सन्ति. अत्र अवधातव्यम् अष्टादश, अष्टाविंशतिः, अष्टात्रिंशत् इति भवति. अष्टादश, अष्टाविंशतिः आणि अष्टात्रिंशत् अशा संख्या आहेत. आणि 38 नंतर म्हणजे 48, 58, 68 इथे मात्र आची मात्रा लागत नाही. तिथे अष्टचत्वारिंशत् असंच होत. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता आपण अभ्यास कार्याकडे वळूया. कति सन्ति इति अंकैः लिखत. गणयित्वा लेखनम अस्ति. तिथे किती वस्तू आहेत त्या पाहून आपल्याला तो नंबर, ती संख्या लिहायची आहे संस्कृतमध्ये, म्हणजे अर्थात देवनागरी लिपीमध्ये. ठीक आहे. एक त्यांनी करून दिलेलं आहे आणि असे पुढे त्यांनी दिलेले आहेत. द्वे पत्रे, त्रीणि आम्राणि. पुढे तुम्ही मोजून लिहू शकता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, देवनागरी लिपी
लिप्या संख्याः अंकैः लिखत. देवनागरी लिपीमध्ये संख्या अंकांमध्ये लिहायच्या आहेत. इंग्लिशमध्ये दिलेले आहेत, आपल्याला तर देवनागरीमध्ये लिहायच्या आहेत. ठीक आहे. 21 कसं लिहिणार आहात? व्हेरी गुड, छान, मस्त, उत्तम. असा हा प्रश्न सोडवायचा आहे. तुम्ही पाठाचा आधार बघण्यासाठी घेऊ शकता. ज्यांना मराठी येतं उत्तम प्रकारे त्यांना पाठाचा आधार घेण्याची याच्यामध्ये आवश्यकता राहणार नाही. आपण प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. अग्रिमाः पंचसंख्याः अंकैः लिखत. 5 संख्या दिलेल्या आहेत आणि आता त्या आपल्याला अंकांमध्ये लिहायच्या आहेत. कशा? त्या पुढच्या अग्रिमाः पंचसंख्याः म्हणजे 14 ही संख्या दिली आहे, तर 14 नंतरच्या 5 संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. म्हणजे चतुर्दश दिलेलं आहे. काय येईल पुढे? पंचदश, षोडश, सप्तदश, अष्टादश, नवविंशतिः. समजला प्रश्न? आता इथून पुढे तुम्ही करू शकता. प्रश्न क्रमांक 4 आहे. अधः दत्ताः संख्याः अंकैः अक्षरैः च लिखत. आंग्ल भाषेमध्ये इंग्लिशमध्ये संख्या दिलेल्या आहेत, त्या आपल्याला देवनागरीमध्ये अंकात पण लिहायच्या आहेत आणि अक्षरांमध्ये सुद्धा संस्कृतमध्ये लिहायच्या आहेत. क्षमा. पहिली लिहून दिलेली आहे एकम, दुसरी 9 आहे. काय लिहाल? नव. उत्तम. पुढे एकादश. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा चौथा प्रश्न सोडवायचा आहे. अशा प्रकारे आपला हा संख्या हा पाठ समाप्त होत आहे. पुढे आपण उत्तम पुरुष बघणार आहोत. पण नमस्कार. अद्य वयं पाठ क्रमांक 12. तत्र पाठस्य नाम अस्ति मी इति. मी इत्युक्ते किं? तर्हि उत्तमपुरुषस्य क्रियापदरूपम्. उत्तमपुरुषस्य क्रियापदानां परिचयः अस्मिन् पाठे भवति. तर उत्तम पुरुष म्हणजे कोण? अहम. लक्षात कसा ठेवायचा अहम उत्तम पुरुष? मी म्हणजे सगळ्यात उत्तम, या अर्थी अहम उत्तम पुरुषः. बालकः पठति. अहम पठामि. बालिका खादति. अहम खादामि. अहम धावामि. अहम गायामि. अहम पिबामि. अहम नमामि. प्रथम पुरुषाच्या क्रियापद रूपामध्ये आणि उत्तम पुरुषाच्या क्रियापद रूपामध्ये काय फरक आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगते मराठीमध्ये. पठती असं प्रथम पुरुषाचं क्रियापद रूप चालतं, ते उत्तम पुरुषामध्ये पठामी, हसामी, लिखामी, मिलामी अशा पद्धतीने होतं. कळलं असेल असं मी गृहीत धरते आणि आपण पाठाचं वाचन करूयात. अहम बालकः. अहम गणेशः. अहम धीरः. अहम पठामि. अहम बालिका. अहम ललिता. अहम चतुरा. अहम नमामि. किमहं लिखामि? न, अहं न लिखामि. अहं पठामि. किमहं नमामि? आम्, अहं नमामि. अहं न धावामि. आम आणि न ही दोन अव्यय पद इथे आपण अजून शिकलेलो आहोत.
आम म्हणजे होय आणि नचा अर्थ अर्थात नाही असा होतो. इथे आपण उत्तम पुरुष एकवचनाचा अभ्यास केलेला आहे फक्त. बहुवचनाचा अभ्यास आपण पुढच्या पाठामध्ये करणार आहोत. आता आपण याचं अभ्यास कार्य सोडवूयात. कोष्ठकस्य आधारेण अहम इत्यादीनी वाक्याने लिखत रचयत असा प्रश्न आहे आणि तिथे काही धातू दिलेले आहेत. खाद, पिब, नय, धाव, पच, पत, वद. आणि आपल्याला त्याचं उत्तम पुरुषामध्ये वाक्यरचना तयार करायची आहे. एक त्यांनी करून दिलेलं आहे, अहम खादामी. दुसरं, अहम पिबामी, अहम नयामी, अहम धावामी, अहम पचामी. या पद्धतीने आपल्याला पुढची वाक्य तयार करता येतील. प्रश्न क्रमांक 2 आहे, चित्रं दृष्ट्वा अहम पठामी इत्यादीनी वाक्याने लिखत. चित्रामध्ये काही क्रिया दिलेल्या आहेत आणि त्या क्रिया पाहून आपल्याला क्रियापदाचं रूप लिहायचं आहे उत्तम पुरुषामध्ये. प्रथम त्यांनी पहिलं चित्र मुलगा वाचतोय, मुलगा भोजन करत आहे आणि त्याचा वाक्य बनवून दिलेलं आहे, अहम खादामी. तसंच एक तिथे मुलगी, तिच्या हातामध्ये माईक आहे, अर्थात ती गाणं म्हणत आहे. काय होईल? अहम गायामी. एक मुलगा धावताना दिसत आहे. काय होईल? अहम धावामी. अशा पद्धतीने क्रिया ओळखून आपण उत्तम पुरुष एकवचनाची वाक्यरचना करू शकतो. पुढचा प्रश्न आहे, आवरणे दत्तस्य क्रियापदस्य सहाय्येन रिक्तस्थानं पूरयत. अर्थात आवरणे म्हणजे इन ब्रॅकेट त्यांनी धातू दिलेला आहे आणि आपल्याला क्रियापदाचं रूप लिहायचं आहे, अर्थात उत्तम पुरुष एकवचनाचं. पहिलं त्यांनी दिलंय, पठ धातू दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये आणि वाक्य बनवून दिलेलं आहे, अहम पठामी. तसं आपल्याला पुढचे करायचे. पाल धातू आहे, त्याचं रूप होतं अहम पालयामी. कथ धातू आहे, त्याचं क्रियापदाचं रूप होतं अहम कथयामी, अहम वहामी, अहम उपविशामी. या पद्धतीने आपण इतर अभ्यास करू शकतो. चौथा प्रश्न आहे, उदाहरणानुसारम रूपद्वयम लिखत. 2 रूप लिहायची आहेत. आता उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे बघा, मूळ धातू दिलेला आहे, प्रथम पुरुष एकवचनाचं रूप दिलेलं आहे आणि उत्तम पुरुष एकवचनाचं रूप दिलेलं आहे. धाव, धावती, धावामी. आपल्याला पुढे धातू दिलेले आहेत, प्रथम पुरुष आणि उत्तम पुरुषाचं एकवचनाचं रूप आपल्याला पाहून लिहायचं आहे. पठ धातू दिलाय, काय होईल? पठती, पठामी, रटती, रटामी, नयती, नयामी, क्षालयती, क्षालयामी. या पद्धतीने आपण इतर प्रश्न सोडवू शकतो. त्यामधला नंबर 10 आहे जान इति. तिथे आहे जानाती, जानामी. असा तो थोडासा वेगळा चालेल धातू. दद असा एक धातू आहे, त्याचं पण होईल ददती, ददामी. प्रश्न क्रमांक 5 आहे, उदाहरणानुगुणम वाक्य परिवर्तनम कुरुतो. वाक्याचं परिवर्तन करायचंय. प्रथम पुरुषामध्ये वाक्य आहे, त्याचं उत्तम पुरुषामध्ये परिवर्तन करायचं आहे. पहिलं उदाहरण सोडवून दिलेलं आहे, सह लिखती, अहम लिखामी. पुढचं आहे, सह चलती, अहम चलामी, सह गायती, अहम गायामी, बालः तरती, अहम तरामी. अशा पद्धतीने आपल्याला इतर अभ्यास पूर्ण करायचा आहे.
प्रश्न 6वा पहा. ती युक्तेन मी युक्तेन वा रूपेण रिक्तस्थानं पूरयत. ती युक्तेन अर्थात प्रथम पुरुष एकवचनाचं किंवा उत्तम पुरुष एकवचनाचं योग्य रूप आपल्याला तिथे भरायचं आहे. अर्थात त्यांनी कर्ता दिलेला आहे, प्रथम पुरुषाचा आहे किंवा उत्तम पुरुषाचा आहे आणि आपल्याला कर्त्याचा पुरुष ओळखून क्रियापदाचं रूप भरायचं आहे. ठीक आहे. पहिलं त्यांनी सोडवून दिलेलं आहे. पठ धातू दिलेला आहे. सह पठती, अहम पठामी. बालः धावती, अहम धावामी. क्षमा, बालः करता दिलेला आहे. बालः धावती. बालः आणि धाव धातू दिलेला आहे. काय होईल? बालः धावती. द्वितीय क्रमांकाला आहे अहम करता आणि गाय क्रियापद धातू आहे. काय होईल? अहम गायामी. अहम उपविशामी. देवः पालयति. अशा प्रकारे आपण पुढची उदाहरणं सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 7 मध्ये आहे उदाहरणानुसारं वाक्यद्वयं लिखत. उदाहरणानुसार 2 वाक्य आपल्याला लिहायची आहेत. धीरः आणि क्रियापद दिलेलं आहे धाव. काय केलंय? अहम धीरः, अहम धावामी. पुढं काय आहे? शूरः आणि धातू आहे रक्ष. काय होईल? अहम शूरः, अहम रक्षामि. पुढचं आहे चतुरः आणि धातू आहे पठ. काय होईल? अहम चतुरः, अहम पठामि. समजलं असेल? या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 8 म्हणजेच या पाठाचा शेवटचा प्रश्न आहे. उदाहरणानुसारं नकारयुक्तानि वाक्यानि रचत. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला इथे बनवायचा आहे. क्षालय असा धातू दिलेला आहे आणि उदाहरण त्याचं दिलेलं आहे अहम न क्षालयामी. पुढे पालय असा धातू दिलेला आहे आणि काय होईल मग? अहम न पालयामी. चोरय धातू दिलेला आहे. उदाहरण वाक्य काय होईल? अहम न चोरयामी. कळलं? अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. धन्यवाद.